विसापूरच्या ठिकाणी बी आता रानगवळी दिसायला लागलेत राव. पाऊस आला होता, पाऊस बिऊस उतरल्यावर आपण गेलो डायरेक्ट विसापूरला पेट्रोल टाकायला. यायला ईद आलो तर पेट्रोल पंप बी बंद. यायला म्हणा असं असं नशीब भाऊ, जाऊ द्या म्हणलं. संध्याकाळचा नजारा तर तुम्ही बघू शकता, एकदम म्हणजे लाल भडक नजारा झाला होता. जाऊ द्या म्हणलं, नजारा कसा काय असा ना. आपण जाऊ डायरेक्ट जत्रेला. आज होती पिंपळगाव गावची जत्रा. मग काय डायरेक्ट निघलो जत्रेला गेले गेले आपण डायरेक्ट इथं आलो डायरेक्ट आपण विसापूर गेट मध्ये. नशिबाने गेट बी उघडच सापडलं होतं, त्याच्यामुळे काही विषय नाही. पण पाऊस झाला होता त्याच्यामुळे रस्त्याची तर फार बिकट परिस्थिती होती. मग काय विसापूर मधून टर्न मारून आपण निघलो डायरेक्ट पिंपळगावच्या रस्त्याला. इकडे रस्ता जरा बरा होता बा. डायरेक्ट पोहोचलो इथं पिंपळगाव मध्ये. पाणी वेळेनं तर एकदम कडक मध्ये इथं जत्रा भरलेली होती. जाऊ द्या म्हणलं, काही विषय नाही. चला म्हणलं मग आलोयच तर आतमध्ये बी जाऊन येऊ. मग काय मारली गाडीला केक आणि डायरेक्ट निघलो आतमध्ये. आपण आतमध्ये शिरलो तर बघा, ही ह्याला कट मार त्याला कट मार असे कट मारीत त्याच्यात कोणी बोरची गाडी बी मध्ये घातली होती. जाऊ द्या म्हणलं, त्याच्यात आपल्या शुभे बी आला होता. मग काय तो म्हणला चला आपल्याला घ्यायचा आहे चष्मा. डायरेक्ट चष्म्याच्या दुकानात पोहोचलो. मग काय विषय काय, ते घेत होते चष्मा आपण घालत होतो आपल्यालाच हवा. ते बी पडून गेलं बा. ते हवा घालायचं ते म्हणत होते 50 रुपये. नाही तर काय त्याला लगेच घेऊन टाकलं होतं. इथं खिशात खायला पैसा नाही, ते 50 रुपये आणायचे कुठून. मग काय त्याने जितके वेळ होतं तितके वेळ हवा घालून घेतली. ते बी त्या माणसाने आपल्याकडून मागून घेतलं बा. जाऊ दे, त्याच्यात शिवाय म्हणलं आपल्या संसार उपयोगी वस्तू घ्यायच्यात. चला म्हणलं भांड्याच्या दुकानात. तिथे जाऊन घेतलं तर काय लायटर. ह्याला आता तो लायटर पण कशाला घेतोय काय माहिती. ग्रामस्थांनी पण इथं सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. रेणुका माता कॉलेजमध्ये इथं सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन होतं. ह्याला आपल्याला तर सांस्कृतिक कार्यक्रम मिस करावा लागेल, कारण घरी गेल्यावर जे बोलणे खावं लागते ते तर वेगळंच. त्याच्यात आलो तर विसापूरमध्ये गेट बी पडलेलं होतं. ह्याला म्हणलं असं असावं नशीब, एक तर लवकर जायचं आणि त्याच्यात गेट बी पडलेलं. ते गेट तर पडलेलंच होतं. तेवढ्यात इथं बघितलं होतं काय, ह्याला रानगावा पळत होता बा. यायला म्हणजे हे वेगळाच विषय बा. आता जंगलच व्हायला लागलं काय विसापूर. डायरेक्ट इकडं रानगावी बी पळायला लागले.